निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज। आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमध्ये हल्ला झालाय। सार्वजनिक कार्यक्रमात हा हल्ला झाल्याचं समजलं जातंय। सुरक्षा रक्षकांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अवघ्या महाराष्ट्रात जायंट किलर म्हणून परिचित झालेल्या महायुतीचा आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची घटना समोर येते। अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूक लागल्यापासून संगमनेरचं वातावरण काही ठीक नाही। पोलीस प्रशासन कमी पडतंय। आता आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्यानं पोलीस प्रशासनावरचा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार राजस्थान युवक मंडळानं आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमदार अमोल खताळ आले होते। मालपाणी लॉन्स या ठिकाणी ते उपस्थित होते। कार्यक्रमानंतर बाहेर पडत असताना उपस्थित असलेल्या प्रेक्षकांशी हस्तांदोलन करीत असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या खंडगावच्या एकानं त्यांच्यावर हात मिळवण्याच्या बहाण्यानं हल्ला केलाय। यावेळी प्रसंगावधान राखून त्यांच्या सुरक्षा रक्षकानं तात्काळ हल्लेखोरांवर झडप घातली आहे। हा प्रकार पाहून आसपास उपस्थित असलेल्या मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनीही घटनास्थळावर धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलाय। सदरची बातमी जी आहे ती वाऱ्यासारखी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात पसरली आहे। ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आमदार अमोल खताळ यांना भेटण्यासाठी चालला आहे। सध्याचं वातावरण संगमनेर शहरातील ठीक नाही। काही दिवसांपासून संगमनेर तालुका हा भडकतच आहे। याच्या मागे कोण हा पोलीस प्रशासनाला आता तपास करावा लागेल। यामागचा मूर्ख्या कोण याचा तपास पोलीस प्रशासनाला करावा लागेल।